उद्देशाने ही संवाद यात्रा आम्ही केलेली आहे। भटक्या जमाती आजही वंचित आहेत। काही लोकांना गाव कुसाबाहेर सुद्धा जागा नाहीये आणि घर नाहीये आणि विमुक्तांच्या व्यथा त्या सुद्धा काय वेगळे नाहीये। बोटावर मोजणे इतके लोक आहेत नाही असं नाही, परंतु खेड्यापाड्यात गेला की विमुक्तांचं जे काय अवस्था आहे, भटक्या आणि विमुक्त यांची अवस्था त्याच पद्धतीने चाललेला आहे। या 72व्या विमुक्त दिनानिमित्त भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीनं भटके विमुक्त आदिवासीच्या हक्कासाठी राज्यव्यापी संवाद यात्रा मी सांगितल्याप्रमाणे काल आम्ही तिथे पूजा करून सुरुवात करतोय आणि 31 विरोधामध्ये केली आहे। म्हणून या ठिकाणी इंग्रजांनी त्यांना होणारा त्रास, त्यांना येणाऱ्या अडचणी त्या दूर करण्यासाठी त्या भटकेमुक्त समाजाच्या लोकांवरती त्यांच्या कपाळी गुन्हेगारीचा शिक्का मारला आणि अनेक दिवस त्याला त्या ठिकाणी डांबून ठेवण्याचा प्रयत्न केला। याच्या पलीकडे दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की हे सगळा कलंक पुसण्याचं काम त्या सोलापूर शहरातूनच झालेलं आहे आणि तो 31 ऑगस्ट रोजी झालेला आहे। म्हणून